मुंबईच्या महापौरपदी भाजपच्या रितू तावडे या विराजमान 44 वर्षांनंतर मुंबईमध्ये भाजपचा महापौर, तर उपमहापौरपदी शिंदेंच्या शिवसेनेच्या संजय घाडी यांची निवड। मुंबई पालिकेमध्ये महायुतीचे शिलेदार विराजमान रितू तावडे अनुभवी आणि अस्सल मराठी चेहरा। मुंबईमध्ये बाळासाहेब ठाकरे यांना अपेक्षित असं शासन चालवू मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री शिंदेंकडून महापौर आणि उपमहापौरांचं अभिनंदन करण्यात आलं। मुंबई पालिकेत पीठासीन अधिकाऱ्यांवरून वाद, किशोरी पेडणेकर यांच्या आक्षेपानंतर सभागृहात गदारोळ। नव्या नियमानुसार भूषण गगराणी पीठासीन अधिकारी। मुंबई पालिकेमध्ये भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी। भाजपच्या नगरसेवकांकडून देवाभाऊच्या घोषणा, तर ठाकरेंच्या नगरसेवकांकडून चोरच्या घोषणा। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांची भेट घेतली। मोदी आणि शहांसोबत जवळपास 30 ते 40 मिनिट चर्चा झाली। सुनेत्रा पवारांसह तटकरे, पटेल आणि पार्थ पवार देखील उपस्थित राहिले। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीमध्ये घडामोडींना वेग आला। पंतप्रधानांच्या भेटीपूर्वी सुनेत्रा पवारांची पटेलांच्या निवासानी बैठक झाली। सुनेत्रा पवार राज्यसभा खासदारकीचा राजीनामा सुपूर्द करणार असल्याची सूत्रांनी माहितीही दिली। अजित पवार यांचा अपघात नव्हे 100% घात। कालच्या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांचे खळबळजनक दावे। दिल्लीमध्ये देखील रोहित पवार यांची आज पत्रकार परिषद सुरू। विमान अपघात प्रकरणी डीजी सेफ्टीचा तपास सुरू। सत्य बाहेर यायला हवं, मुख्यमंत्री फडणवीसांची भूमिका। भारतातील चौकशी यंत्रणांवरती शंका उपस्थित करू नका, फडणवीसांचा रोहित पवार यांना सल्ला। पूर्व विदर्भातील नेत्यांमुळे दादांना उशीर झाला का, चौकशी व्हायला हवी। रोहित पवार यांच्या आरोपांवरून पूर्व विदर्भातील नेता कोणत्या पक्षाचा हे तपासायला हवं, संजय राऊत यांची ही मागणी। रोहित पवारांकडून चौकशीची मागणी ही योग्य दिशेने सुरू, तर आमचं याला समर्थन। मात्र चौकशीच्या मागणीला राजकीय झालर देऊ नका, अनिल पाटलांचं उत्तर। घाईत शपथविधी झाला यावर कुणालाही बोलण्याचा संबंध नाही, रोहित पवारांच्या टीकेवर अनिल पाटलांचं उत्तर। शपथविधीचा निर्णय पक्षातील नेत्यांचा, पंकज भोयर यांचं स्पष्टीकरण। अजित पवार यांच्या संग्रहालयावरून जय पार्थ पवारांमध्ये मतमतांतर, सूत्रांची माहिती। तर जय पवार यांचा पुण्यासाठी आग्रह, पार्थ पवार बारामतीमध्ये संग्रहालय करण्यावर ठाम। शरद पवार यांची प्रकृती आता स्थिर, तब्येत सुधारल्यानं पवारांना 2 दिवसांमध्ये डिस्चार्ज देणार, पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमधील डॉक्टरांची माहिती। राज ठाकरे नरेंद्र मोदींना जास्तच घाबरलेत, भगतसिंह कोश्यारींची टीका। तर शिवरायांच्या भूमीत मोदींना घाबरू नका, त्यांच्या जवळ जा, कोश्यारींचा राज ठाकरे यांना सल्ला। पुण्यातील 69 भाजप उमेदवारांचं 6 वर्षांसाठी निलंबन, तर भाजप विरोधात निवडणूक लढवली त्यामुळे बंडखोरांवर कारवाई। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे हे आदेश। माझ्या हत्येच्या कटाचे मास्टरमाइंड धैर्यशील मोहिते पाटील, राम सातपुते यांचा गंभीर आरोप। गेल्या 3 दिवसांपासून पोलीस तळ ठोकून चौकशी सुरू, सातपुतेंची माहिती। जातीय जनगणनेमध्ये ओबीसींचा कॉलम नाही ही फसवणूक, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे आक्रमक। 23 मार्चला दिल्लीमध्ये आंदोलनाचा देखील दिला इशारा। सार्वजनिक कार्यक्रमात आता वंदे मातरम अनिवार्य, केंद्र सरकारकडून नवीन नियमावली जाहीर। तिसरी मुंबई विकसित करण्याचा मार्ग आता मोकळा, भूसंपादन धोरणाला मंजुरी। अटल सेतूजवळ 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात शहर उभारणार सुरू। छत्रपती संभाजीनगरमध्ये 12वीच्या पहिल्याच पेपरला सामूहिक कॉपीचा प्रकार, केंद्र संचालकांसह 19 पर्यवेक्षकांवर कारवाई। संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद।